नमस्कार मंडळी, विदर्भाची गृहिणी यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सगळ्यांचे हार्दिक स्वागत आहे। आज आपण पालकापासून रेसिपी बनवलेली आहे, ती भन्नाट रेसिपी आपण आता सुरू करूया। सगळ्यात आधी आपण छान स्वच्छ धुवून हिरवी कंच अशी पालक घेतलेली आहे आणि ती बॉईल करून घेतलेली आहे। आता आपण ती एका मिक्सरच्या पॉटमध्ये टाकून घेऊया आणि हे पाणी जे आहे बॉईल केलेलं हे आपण थोडा वेळ बाजूला ठेवून देऊया। आता आपण मिक्सरच्या पॉटमध्ये जे पालक टाकून घेतलेली आहे बॉईल केलेली, त्यामध्ये आता आपण थोडं लसण टाकून घेणार आहे। त्यानंतर त्यामध्ये आपण थोडी कोथिंबीर सुद्धा घालून घेणार आहे आणि त्यानंतर आपण मिक्सरच्या पॉटचे झाकण लावून हे छान पेस्ट करून घेणार आहे। अशा पद्धतीची आपण फाईन पेस्ट करून घेतलेली आहे। तुम्ही बघू शकता कशी हिरवं कंच आपली पेस्ट दिसत आहे। आता आपण यामध्ये या बाउलमध्ये गव्हाचे पीठ घेतलेले आहे। साधारणतः 1 बाउल पीठ घेतलेले आहे आणि त्यानंतर त्यामध्ये आपण अजवाईन टाकून घेणार आहे। त्यानंतर आपण थोडी सौंफ टाकून घेणार आहे आणि धनिया पावडर आहे आपण बारीक करून घेतलेले आहे, ते सुद्धा आपण टाकून घेतलेले आहे। त्यानंतर हे तीळ आहे, हे कच्चे तीळ आहे, आपण यामध्ये टाकून घेतलेले आहे। त्यानंतर चवीनुसार आपल्याला ज्या प्रमाणात तिखट आपल्याला लागेल त्या प्रमाणात आपण तिखट टाकून घेतलेले आहे आणि हळद सुद्धा टाकून घेतलेली आहे। त्यानंतर आपल्याला या रेसिपीचा स्वाद येण्यासाठी आपण यामध्ये छान पद्धतीने मसाला टाकून घेतलेला आहे, मीठ टाकून घेतलेले आहे चवीनुसार आणि आता आपण हे सगळे जिन्नस टाकून घेतलेले आहे। आता आपण हे सगळे एकत्र मिक्स करून घेणार आहे आणि छान पद्धतीने मिक्स करून घेतल्यानंतर आता आपण यामध्ये जी पालकची आपण पेस्ट करून घेतली होती ती आता यामध्ये आपण टाकून घेणार आहे आणि त्यानंतर आपण हे हाताने छान याचा घट्ट असा गोळा बांधून घ्यायचा आहे। तुम्ही बघू शकता अशा पद्धतीने आपण छानपैकी त्याचा गोळा आपण बांधून घेतलेला आहे। आता आपण याचे छोटे छोटे बॉल बनवून घेणार आहे। अशा पद्धतीने बघा आपल्याला इथे छान बॉल बनवून घ्यायचे आहे एकसारखे आणि त्यानंतर हे सगळे बॉल बनवून घेतल्यानंतर आता आपण हे आपल्याला छान गव्हाच्या पिठामधून आपण असे करून आता आपण ते लाटणीने आपण असे छान पद्धतीने तुम्हाला ज्या पद्धतीने ज्या आकाराचे आवडतात त्या आकाराचे आपल्याला साईज वाईज आपण हे लाटून घेणार आहे। आपल्याला तेल लावायचे आहे म्हणजे हे आतमधून सुद्धा छान मऊसूत राहतील आणि त्याचे वेगवेगळे लेयर्स आपल्याला दिसून येतील। आता बघा अशा पद्धतीने आपण स्क्वेअरमध्ये, ट्रायंगलमध्ये किंवा सर्कलमध्ये आपण अशा पद्धतीने आपण याला लाटून घेतलेलं आहे। तुम्हाला ज्या पद्धतीने वाटेल तुम्ही त्या पद्धतीने लाटून घेऊ शकता। आता आपण तव्यावरती याला छान फ्राय करून घेणार आहे, शेकून घेणार आहे। त्यानंतर आता आपण त्यामध्ये छान तेल टाकून घ्यायचे आहे। तुम्हाला तेल आवडत असेल तर तुम्ही तेल किंवा तूप आवडत असेल तर तूप, पण साधारणतः आपण तेलाने याला शेकून घ्यायचं आहे। अशा पद्धतीने बघा आपण सगळे असे पालकाचे हे पराठे बनवून घेतलेले आहे। तुम्ही बघू शकता मऊ लुसलुशीत असे आपले हे पराठे तयार झालेले आहे। आता आपण निव्वळ हे पराठेच बनवून तर आपण नेहमीच खातो, पण आज आपण या पराठ्यांना आपल्या मुलाच्या टिफिनमध्ये जर आपल्याला द्यायचं असेल तर आपण ते सुद्धा एक वेगळ्या पद्धतीने तयार करून ते त्यांना छान टिफिनमध्ये देऊ शकतो
आता बघा अशा पद्धतीने कशा छान छान लेअर निघालेले आहे. मऊ लुसलुशीत आपला हा पराठा तयार झालेला आहे. तर आपण टिफिनमध्ये देण्यासाठी सगळ्यात आधी आपण हा थोडा शेंगदाण्याचा कूट करून घेतलेला आहे. आता यामध्ये आपण थोडे तेल टाकून घेणार आहे आणि त्यानंतर आपण यामध्ये थोडे चवीनुसार मीठ टाकून घेणार आहे. छोट्या मुलांना आपण यामध्ये, तुमची मुले जर तिखट खात असेल तर त्यामध्ये थोडी लाल तिखट तुम्ही वापरू शकता किंवा नाही टाकले तरी चालेल. त्यानंतर आपण ते एकत्र करून आता या पराठ्यावरती ते लावून घेतलेले आहे. त्यानंतर आपण त्यावरती थोडे सॉससुद्धा लावून घेतलेले आहे, म्हणजे टेस्ट त्याची आणखीनच छान येईल. त्यानंतर थोडी कोथिंबीरसुद्धा घालायची आहे. अशा पद्धतीने आपण सगळी कोथिंबीर घालून घेतल्यानंतर आपण त्याचे छान त्याला रोल शेपमध्ये फोल्ड करून आपल्याला अशा पद्धतीने रोल करून घ्यायचे आहे. रोल करून घेतल्यानंतर आपण त्याला कट करून घेतलेले आहे आणि आता आपण आपल्या मुलाच्या टिफिनमध्ये हे रोल दिले की ते आनंदाने खातील आणि त्यांना हा पदार्थ काहीतरी वेगळा वाटून ते मजेत सगळा टिफिन फिनिश करून येईल. अशा पद्धतीने आपण हे रोल्स तयार केलेले आहे. पालकाची पौष्टिक रेसिपी आपली ही तयार झालेली आहे. तुम्हीसुद्धा बनवून बघा आणि मुलांना एकदा देऊन बघा. धन्यवाद.